एलपीजीच्या कमतरतेमुळे मुंबई, बंगळुरू आणि चेन्नईमधील रेस्टॉरंट संकटात. परिस्थिती अशीच राहिल्यास मुंबईतील हॉटेल्स बंद करावे लागण्याची शक्यता. आहार संघटनेची सकाळी 11 वाजता मंत्री भुजबळांसोबत बैठक. देशात पेट्रोल आणि डिझेलच्या किमती वाढणार नाहीत. भारताकडे पेट्रोल, डिझेल आणि एलपीजीचा पर्याप्त साठा. केंद्रीय पेट्रोलियम मंत्रालयाची माहिती. नाश झाल्यावर तेलाच्या किमती कमी होणार. ट्रम्प यांची प्रतिक्रिया. होर्मुझ स्ट्रेटच्या मार्गाने येणारं इंधन बाधित झाल्यानं तेल वाहतूक कोलमडली. इराण इस्रायल युद्धाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदींची उच्चस्तरीय बैठक. वाढत्या संघर्षावर तासभर चर्चा. गृहमंत्री अमित शहा, एस जयशंकर, सीडीएस आणि एनएसए अजित डोवाल बैठकीला उपस्थित. भारत आपल्या ऊर्जेची गरज आणि नागरिकांच्या सुरक्षेसाठी पूर्णपणे कटिबद्ध. मध्य पूर्वेतील तणावावर परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांचं संसदेमध्ये निवेदन. पंतप्रधान मोदींची एस जयशंकर यांच्यासोबत महत्त्वाची बैठक. खामेनींचा मुलगा मोस्तबा खामेनी इराणचे नवे सुप्रीम लीडर. इराणच्या स्वातंत्र्यासाठी लढणार. मोस्तबा खामेनींचं जनतेला संबोधन, तर अमेरिकेचा मोस्तबा खामेनींना विरोध. इस्रायलच्या मिसाईल हल्ल्याचा पर्यावरणावर घातक परिणाम. इराणची राजधानी तेहरानमध्ये काळा विषारी पाऊस पडल्याची धक्कादायक घटना. इस्रायलनं तेल शुद्धीकरण केंद्रावर केले होते मिसाईल हल्ले. व्हीएसआर कंपनी मालक व्हीके सिंगची सीआयडीकडून सलग तिसऱ्या दिवशी चौकशी. अजित पवारांच्या अपघात प्रकरणामध्ये माझी चूक असेल तर कठोर शिक्षा करा. व्हीके सिंगचं वक्तव्य. व्हीएसआरची विमानं सुस्थितीमध्ये असल्याचाही दावा. व्हीके सिंग कुणाची नावं घेईल या भीतीमुळे त्याला वाचवलं जातंय का? रोहित पवारांचा सवाल. तर व्हीके सिंगला पुराव्यानिशी उत्तर देणार. रोहित पवारांची प्रतिक्रिया.